जनतेच्या आशीर्वादाने चांगली कामे करण्याची प्रेरणा मिळते, असं बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव यांनी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लोणार येथे आयोजित कीर्तन कार्यक्रमात बोलताना सांगितलं। लोणार शहरातील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवसेना युवासेना पंचायत समितीच्या वतीने खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावर यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते। यावेळी हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष मापारी यांनी शेतकरी बांधवांसाठी अवघे 10 रुपये अशा अल्पदरामध्ये पोटभर जेवण देण्यासाठी शेतकरी उपहारगृह सुरू केले। त्याचा शुभारंभ खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशरावजी मापारी, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, शिवसेना तालुका प्रमुख बळीरामजी मापारी, दिगंबर डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शिव पाटील तेजनकर, उपसभापती विठ्ठलराव नागरे, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंगजी सरकटे, पंचायत समिती सभापती संगीताताई भोकरे, शंतनू मापारी तसेच पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, कर्मचारी, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये केलं होतं आणि बरेचसे तसे कार्यक्रम झाले। आजही त्याच निमित्ताने एक समाज प्रबोधनपर एक धार्मिक कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर की ज्यांचे टीव्हीवर सुद्धा चांगले कार्यक्रम कीर्तनाचे झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये प्रख्यात असं कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांचं कीर्तन या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्या अमृततुल्य वाणीतून त्या कीर्तनाचा लाभ घेणार आहात। आपण सर्वजणच नेहमी मला सातत्याने आशीर्वाद देता, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या सोबत असतात आणि म्हणूनच काही चांगली कामं करण्याचा प्रेरणा आम्हाला तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छातून त्या ठिकाणी मिळत असते। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आपण सर्वजण माझं अभिष्ट चिंतन करण्यासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात। मी आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि महाराजांना सांगेल की माझा वाढदिवस हा 25 नोव्हेंबर आहे आणि यावेळेस तो माझा वाढदिवस मी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये मी तो साजरा म्हणजे त्या ठिकाणी मी 25 तारखेला होतो। आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे सर्व सहकारी खासदार आमदारांच्या उपस्थितीमध्ये राम जन्मभूमीमध्ये अयोध्येत माझा वाढदिवस त्या ठिकाणी थोडक्यामध्ये साजरा केला। प्रतिनिधी उमेश कुटे, NTV न्यूज मराठी, लोणार, बुलढाणा।